नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, दिग्गज गुंतवणूकदार रेखा झुंझुनवाला यांनी सप्टेंबर तिमाहीमध्ये त्यांच्या पोर्टफोलिओमधील 3 शेअर्समधील आपला हिस्सा वाढवलाय। कंपन्यांच्या सप्टेंबर तिमाहीतील शेअर होल्डिंग पॅटर्नवरून हे उघड झालंय। कंपन्यांना त्यांच्या होल्डिंगसह 1% किंवा त्याहून अधिक असलेल्या शेअर होल्डर्सची नावं उघड करणं आवश्यक असतं। रेखा झुंझुनवाला यांच्या हिस्सेदारीसह या 3 शेअर्सची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊयात। यामध्ये सगळ्यात पहिली कंपनी आहे ती म्हणजेच टायटन। रेखा झुंझुनवाला यांनी सप्टेंबर तिमाहीमध्ये टायटन ग्रुपच्या कंपनीतील तिचा हिस्सा जून तिमाहीतील 5.2% यावरून वाढवून सप्टेंबरच्या तिमाही अखेरीस 0.2% वाढवून 5.3% केलाय। शेअर्सनं 7 एप्रिल 2025 रोजी 1 वर्षाच्या निच्चांकी म्हणजेच 2947 रुपयांचा निच्चांक नोंदवला होता, तर ऑक्टोबर 2025 रोजी उच्चांक 3748 रुपयांपर्यंत नोंदवलाय। शेअर्सने एका वर्षामध्ये 27% परतावा दिलाय। शेअर्सची सध्याची किंमत ही 3728 रुपये आहे। ह्या शेअर्सचे कव्हर करणाऱ्या 35 विश्लेषकांपैकी 27 जणांनी बायचं रेटिंग दिलंय, तर 5 जणांनी होल्डचं रेटिंग आणि 3 जणांनी सेलचं रेटिंग दिलंय। टायटन शेअर्सची सर्वोच्च लक्ष्य किंमत ही 4615 रुपये आहे आणि सर्वात कमी लक्ष्य किंमत ही 3350 रुपये। पुढचा स्टॉक आहे तो म्हणजेच कॅनरा बँक। रेखा झुंझुनवाला यांनी जून तिमाहीतील 1.5% सप्टेंबर तिमाहीच्या अखेरीस कॅनरा बँकेतील त्यांचा हिस्सा 0.1% वाढवून 1.6% केलाय। अशा पद्धतीनं पुढचा स्टॉक आहे तो म्हणजेच फेडरल बँक। सप्टेंबर तिमाहीच्या अखेरीस फेडरल बँकेतील रेखा झुंझुनवाला यांचा हिस्सा हा 0.9% वाढवून त्यांनी 2.4% पर्यंत नेलेला आहे। त्यांच्याकडे बँकेचे खूप सारे शेअर्स आहेत। जून तिमाहीच्या अखेरीस रेखा झुंझुनवाला यांच्याकडे कंपनीमध्ये 1.5% हिस्सा होता आणि आता त्यांनी तो वाढवलेला आहे। तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं सप्टेंबरची जी तिमाही संपलेली आहे त्यामध्ये रेखा झुंझुनवाला यांनी या शेअर्समधील गुंतवणूक वाढवलेली आहे। तर यावरती आपलं मत काय हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।